Welcome to Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shrutika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So let's begin the class. इयत्ता 5वी विषय मराठी, माध्यम इंग्रजी. नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 19 शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे अनुभव दुसरा. चला तर मग सर्वप्रथम अनुभव या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. अनुभव मीन्स एक्सपिरियन्स. आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात, जे प्रसंग उभे राहतात, त्यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो आणि प्रत्येक घटनेतून आपण जे काही शिकतो त्यालाच आपण एक्सपिरियन्स किंवा अनुभव असं म्हणतो. आज या पाठ क्रमांक 19 मध्ये असाच तुमच्यासारखा एक लहान मुलगा आपल्याला त्याचा अनुभव सांगणार आहे. चला तर मग आपण ऐकूया त्याला काय सांगायचं आहे ते. वाचा. शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. मी धावतच आईला गाठले. बालमित्रांनो, चित्रात आपल्याला लहान मुलगा, शाळेत जाणारा मुलगा आणि त्याची आई दिसत आहे. या मुलाने त्याच्या अनुभवाची सुरुवात कशी केली आहे पहा. शाळा सुटली, मी घरी निघालो. बालमित्रांनो, आपण जेव्हा कोणाला तरी आपला अनुभव सांगत असतो त्यावेळी अनुभव हा आपण पूर्वीच्या आयुष्यात म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या प्रसंगाबद्दल सांगत असतो, म्हणजेच भूतकाळात घडलेल्या घटनेबद्दल सांगत असतो. म्हणूनच या मुलाने सुरुवात अशी केली आहे की शाळा सुटली, मी घरी निघालो. वाटेत आई दिसली. तिच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. बघा, इथे आईच्या हातात खरंच 2 वजनदार पिशव्या आपल्याला दिसत आहेत आणि आई या पिशव्यांच्या वजनाने थोडीशी पाठीमध्ये वाकलेली दिसत आहे आणि तिचा चेहरा सुद्धा थोडा त्रासलेला असा दिसत आहे. म्हणजे तिला हे वजन उचलून नेताना थोडे कष्ट होत असणार, थोडा त्रास होत असणार असं दिसत आहे. त्या खूप जड असाव्यात असे तिच्याकडे पाहून जाणवले. आपल्याला जाणवत आहे, त्यालाही ते जाणवलं की बहुतेक या 2 पिशव्यांच्या वजनाने आईला त्रास होत आहे. जाणवले म्हणजे त्याला अनुभवलं, त्याला वाटलं, त्याला रिअलाइज झालं. मी धावतच आईला गाठले. धावता धावता पाठीमागून मुलगा आईपर्यंत येऊन पोहोचला, म्हणून आईला गाठले असं म्हटलं आहे. अशी बोलायची पद्धत असते की मी आईला गाठलं. पुढे काय झालं ते पाहूया. मुलाने आईला हाक मारली. अगं आई, काय घेऊन चाललीस एवढं? मुलगा शाळेतून घरी येत होता, त्यामुळे आई काय काम करत आहे याची त्याला कल्पना नव्हती. असाच प्रश्न त्याने आईला विचारला की आई, हे सगळं तू काय घेऊन चालली आहेस? मी आईला विचारले. मुलगा त्याच्या अनुभवाबद्दल आपल्याला सांगत आहे, त्यामुळे असं वाक्य आहे की मी आईला विचारले. तिच्या हातातील एक पिशवी घेऊ लागलो. म्हणजे आई, काय घेऊन चाललीस एवढं? हे वाक्य बोलता बोलता मुलाने आईच्या हातातली एक पिशवी काढून घेतली. अरे हळू, सामान सांडेल त्यातलं, ती म्हणाली. मुलाला आई म्हणाली की अरे हळू हळू म्हणजे सावकाश, घाई करू नकोस. सामान सांडेल त्यातलं. सांडेल म्हणजे खाली पडेल, रस्त्यावर पडेल. अगं आई,
किती जड आहे पिशवी, काय आहे एवढं त्यात, मी विचारले. पहा मुलांना, मुलगा शाळेत शिकणारा आहे आणि लहान मुलगा आहे, त्यामुळे शाळेत असताना घरी आई काय काय कामं करते याची त्याला कल्पना नाही. तेव्हा त्याने कुतूहलाने आईला विचारलं की हे सगळं काय घेऊन चालली आहेस तू, या पिशव्या किती जड आहेत, या पिशव्यांमध्ये काय सामान भरलंय, त्याला मुळीच कल्पना नाही की आई काय करत आहे. त्यामुळे त्याने आईला असा प्रश्न विचारला. हे आपलं महिनाभराचं किराणा सामान आहे. किराणा सामान म्हणजे दर महिन्याला आपल्याला वाण्याच्या दुकानातून जे काही जिन्नस आणावे लागतात, उदाहरणार्थ तांदूळ आणतो, गहू आणतो, तूर डाळ, मूग डाळ आणतो, गूळ, साखर, अंघोळीसाठी लागणारे साबण, या सर्व गोष्टी महिनाभरासाठी आपल्याला लागतात. आपण त्याची किराणा सामानाची यादी तयार करतो आणि मग सामान घेऊन येतो. तसंच आईसुद्धा महिनाभराला लागणारं हे सामान घेऊन जातो. तिने आईने मुलाच्या प्रश्नाला उत्तर दिलं की आपल्याला महिनाभर जे सामान लागतं घरामध्ये ते मी घेऊन आले. आई म्हणाली, एक पिशवी हातात धरल्यावर मला समजले त्या ओझ्याने आईचे हात लालेलाल झाले होते. आईने जेव्हा सांगितलं की हे किराणा सामान मी घेऊन चालले आहे, तेव्हा मुलाने आईच्या हातातली एक पिशवी काढून घेतली आणि ती पिशवी घेताना मुलाचं लक्ष आईच्या हातावर गेलं आणि त्याने पाहिलं की या जड पिशवीच्या वजनामुळे आईचे हात लालेलाल झाले होते. लालेलाल झाले होते म्हणजे ते वजन आईच्या हातांना सहन झालं नाही. त्याने आईच्या हातामध्ये रक्त जसं साखळतं तसे हात तिचे लाल झाले. पुढचा प्रसंग पाहू. एवढ्या सामानाला किती रुपये लागले ग आई, मी विचारलं. मुलाला कल्पना नाही की इतकं सामान विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतात. त्यामुळे त्याने आईला तसा प्रश्न केला की आई, तू इतकं जास्त सामान घेतलं आहेस, हे विकत घेण्यासाठी किती रुपये लागले असतील. आई काय म्हणते पहा. किती लागले असावेत, आईने उलट प्रश्न केला. आता इथे मुलाला काही कल्पना नाही की किती रुपये खर्च झालेले आहेत. हे आईला आधीच समजले. जेव्हा मुलाने हा प्रश्न विचारला तेव्हाच आईला कळलं की मुलाला या सगळ्याबद्दल ज्ञान नाही, म्हणजे त्याला समज नाही आहे या गोष्टीबद्दल. तेव्हा आईने आपल्या मुलाला साधारण काय माहीत आहे याबद्दल ते विचारण्यासाठी असा प्रश्न केला की तूच सांग किती लागले असावेत. आईने विचारलेल्या प्रश्नाचं मुलाने काहीतरी त्याला मनाला येईल ते उत्तर दिलं. मी सांगितलेली रक्कम ऐकून आई हसू लागली आणि म्हणाली, वा रे तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूचे भाव गगनाला भिडलेत, आहेस कुठे तू? जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. आईचं म्हणणं पहा. मुलाने जी किंमत सांगितली त्यावर आईला हसू आलं आणि आईला काळजीही वाटली. वा रे तुझं व्यवहार ज्ञान, म्हणजे तुला काहीच कल्पना नाही की वस्तूंची काय किंमत असते, आपल्याला महिनाभरासाठी किती किराणा सामान लागतं आणि त्यासाठी महिनाभराचा खर्च काय आहे. तर आई काळजीपोटी हे वाक्य म्हणत आहे की वा तुझं व्यवहार ज्ञान, वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. गगनाला भिडलेत म्हणजे वस्तू फार महाग झाल्या आहेत. याचा अर्थ गगनाला भिडले म्हणजे काय, तर गगन म्हणजे आकाश. आकाश किती उंच आहे पहा. त्या आकाशाच्या उंचीप्रमाणे वस्तू महाग झाल्या आहेत. भिडले म्हणजे वरपर्यंत जाऊन पोचले आहेत, म्हणजे फार महाग झालेल्या आहेत वस्तू. आहेस कुठे तू, आहेस कुठे म्हणजे मुलाला आपल्या काही कळत नाही किंवा आपल्या मुलाला कल्पनाच नाही की वस्तूंच्या किमती काय आहेत, त्या किती महाग झाल्या आहेत. आणि आई काळजीपोटी म्हणते की तू कोणत्या जगात राहतोस किंवा तू
कुठे आहेस, म्हणजे तुला काहीच कल्पना नाही सध्या काय भाव चालू आहे बाजारात वस्तूंचा, असं तिला म्हणायचं आहे. जरा बाजारात फिरत जा, दुकानात जात जा. आता मुलाचं ज्ञान वाढावं म्हणून आई काळजीपोटी म्हणते की बाजारात फिरत जा. बाजारात फिरत जा म्हणजे नुसतंच फिरायचं नाही, तर बाजारात जात जा आणि वस्तूंची काय किंमत आहे सध्या त्याची माहिती घे. दुकानात जात जा म्हणजे घरात काही वस्तू लागतील तर तू स्वतः दुकानात जाऊन आणत जा, जेणेकरून कुठला जिन्नस किती रुपयाला मिळतो याची तुला कल्पना येईल, असं आईचं म्हणणं आहे. मलाही ते पटले. बोलत बोलत आम्ही घरी पोहोचलो. तिने पिशवी खाली ठेवली आणि हुश केले. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. आता मुलाने आईला मदत केली आणि आईने दिलेला सल्ला मुलाला योग्य वाटला, म्हणजे तो त्याला पटला आणि दोघं या संदर्भात बोलत बोलत त्यांच्या घरी पोहोचले. तिने पिशवी खाली ठेवली म्हणजे आईने तिच्या हातातली जड पिशवी खाली ठेवली आणि हुश केले. हुश केले म्हणजे तिने सुटकेचा निश्वास टाकला. बराच थकल्यानंतर आपण जेव्हा थोडा विसावा घेतो, थोडं बसायला आपल्याला मिळतं, तेव्हा आपण मोकळा श्वास घेतो, त्यालाच म्हणतात हुश करणे. बराच वेळ ती स्वतःचे हात दाबत होती. जड पिशव्या उचलून आईचे हात दुखायला लागले होते, त्यामुळे घरी पोचल्यानंतर ती बराच वेळ स्वतःचे हात दाबू लागली. तिच्या हातामध्ये दुखत असणार किंवा कळ मारत असणार, कारण तिने इतकी वजनदार जड पिशव्या ती 2 हातात घेऊन आली. मुलगा आला मदतीला, पण कदाचित दुकानापासून घरापर्यंतच्या वाटेमध्ये तिचे दोन्ही हात त्या वजनाने दुखू लागले असावेत. आई, तू दर महिन्याला एवढं ओझं एकटीच घेऊन येतेस? मी तिला काळजीने विचारले. पहा मुलांनो, तुम्ही लहान मुलं नेहमी शाळेत असताना तुमचं लक्ष अभ्यासात असतं, मात्र तुम्ही शाळेत असताना आई घरी काय काय करते, आई घरात किती कष्ट करते, ती किती थकत असेल, ती किती दमत असेल, तिला कोणी मदत करणारं असेल का, ती कुठे गेली असेल, याची आपल्याला काहीच कल्पना नसते. पण आईचं आयुष्य खरंच कष्टांनी भरलेलं असतं. ती घरातल्या सर्वांसाठी सर्व काही करत असते. इथे सुद्धा ह्या शाळेतून येणाऱ्या लहान मुलाला पहिल्यांदाच असा अनुभव आला आणि त्याने स्वतः पाहिलं आणि अनुभवलं की किराणा माल घेऊन येणं हे सुद्धा किती त्रासदायक किंवा कष्टाचं काम आहे. वजन उचलून आईला आणावं लागतं आणि त्याला त्याबद्दल काळजी वाटली की आपल्याला कल्पनाच नव्हती की दर महिन्याचं हे सर्व सामान आई एकटीने वजन उचलून आणते. आई काय म्हणते पाहूया. हो रे, आज तू भेटलास, खूप बरं वाटलं, माझं काम हलकं झालं, आई मनापासून बोलत होती. पहा मुलांनो, आईच्या हातात 2 जड पिशव्या होत्या, त्यातली एक पिशवी मुलाने घेतली, त्यामुळे आईला अर्धा रस्ता फार वजन उचलून आणावं लागलं नाही. आईला एकच पिशवी उचलावी लागली आणि एक पिशवी मुलाने उचलली, पण ती मदतही फार मोठी होती. आईचा त्रास थोडा कमी झाला, आईला हलकं वाटलं. आई मनापासून मुलाला सांगू लागली की आज तू भेटलास, मला खूप बरं वाटलं. आईला का बरं वाटलं? कारण मुलाने काळजीपोटी आईची चौकशी केली आणि तिला मदतही केली. ती खूप दमली होती. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते त्याच दिवशी आपण किराणा सामान आणायला जात जाऊ, म्हणजे तूही दमणार नाहीस
आणि माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. पहा, या संपूर्ण परिस्थितीवर या मुलाने किती समंजसपणे तोडगा काढला. तो आईला म्हणतो की आई, तू खूप दमली. मी आईला म्हणालो, आई, ज्या दिवशी माझ्या शाळेला सुट्टी असते. म्हणजे मुलाला असं म्हणायचंय की तुला मदत करायला कोणी नसताना तू एकटी जाऊ नकोस, मी तुझ्यासोबत येईन. पण केव्हा? तर जेव्हा शाळेला सुट्टी असेल, ज्या दिवशी शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी आपण दोघांनी मिळून किराणा सामान आणायला जाऊ. त्यांनी काय होईल बघा, मुलगा काय म्हणतो, आई, तू दमणार नाहीस, म्हणजे तुला एकटीला काम करावं लागणार नाही, तर मी तुला मदत करेन आणि तुझ्यासोबत आल्यामुळे माझं व्यवहार ज्ञानही वाढेल. म्हणजेच हे सर्व महिन्याचं किराणा सामान घेता घेता मलाही 4 गोष्टी नव्याने शिकता येतील, नव्याने कळतील. आहे की नाही? किती समंजसपणे या मुलाने आईला मदतीचा हात पुढे केला आणि दर महिन्यात आईला किराणा सामान आणायचा होणारा त्रास कसा कमी करता येईल यावर त्याने छान उपाय शोधून काढला आहे. खरंच किती सुंदर अनुभव आहे हा. पहा मुलांनो, आपल्या जीवनात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा किती शिकण्यासारखं असतं. आता हाच अनुभव आपल्याला किती मोठी गोष्ट शिकवून गेला की आईला सुद्धा मदतीची गरज असते. तिला आपण कधी मदतीने चौकशी जरी केली तर आईला फार बरं वाटतं, तिला हलकं वाटतं आणि तिला जर आपण दररोज तिच्या कामात मदत करत गेलो तर आपल्यालाही 4 व्यवहाराच्या गोष्टी कळतात, आपलं ज्ञानात भर पडते आणि आपल्याला काही गोष्टी नव्याने शिकायला मिळतात. बालमित्रांनो, या पाठाचं तुम्ही स्वतःहून पुन्हा एकदा वाचन सराव करा. चला, आता वेळ झाली शब्दार्थ शिकण्याची. या पाठात आपण काही नवीन शब्द शिकलो, त्यांचा अर्थ पाहूया. गाठणे. गाठणे म्हणजे पोहोचणे. या पाठात मुलगा म्हणतो की मी आईला धावतच गाठलं, म्हणजे तो धावत धावत आईपर्यंत जाऊन पोहोचला असं त्याला म्हणायचं आहे. पुढचा शब्द आहे भाव गगनाला भिडणे. भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महाग होणे. हुश करणे म्हणजे मोकळा श्वास घेणे. पुन्हा एकदा वाचूया. गाठणे म्हणजे पोहोचणे, भाव गगनाला भिडणे म्हणजे खूप महाग होणे आणि हुश करणे म्हणजे मोकळा श्वास घेणे. स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, थोडक्यात उत्तरे लिहा. आईला पाहताच मुलगा धावत का गेला? उत्तर, आईला पाहताच मुलगा तिला मदत करण्यासाठी धावत गेला. आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते? उत्तर, आईचे हात जड पिशव्या उचलल्यामुळे लालेलाल झाले होते. पुढचा प्रश्न पाहूया. आईला बरे का वाटले? उत्तर, आईला मुलाची सोबत मिळाल्याने बरे वाटले. पुढचा प्रश्न. मुलाने किराणा सामान कधी आणायचे ठरवले? उत्तर, मुलाने सुट्टीच्या दिवशी किराणा सामान आणायचे ठरवले. प्रश्न क्रमांक 2, खालील शब्दात शरीराचे भाग असणारे शब्द शोधा, लिहा. चला मुलांनो, शब्दांचं वाचन करू. पाठवणी, यजमान, आगबोट, तोंडपाठ, पोटपूजा, पाय पुसणी, गालबोट आणि नाकतोडा. खाली दिलेल्या रिकाम्या रकान्यांमध्ये आपण वर शब्दांमध्ये दडलेले शरीराचे भाग दाखवणारे शब्द ओळखून मग इथे लिहिणार आहोत. हे चित्र आपल्याला मदत करेल. पहिला शब्द आहे पाठवणी. यामध्ये पाठ,
पाठ, पाठीमागे, पाठीमागचा शरीराचा भाग म्हणजे बॅक. आपण इथे लिहूया पाठ म्हणजेच बॅक. पुढचा शब्द आहे यजमान. त्यामध्ये मान हा शब्द दडलेला आहे. नेक. पुढचा शब्द आहे आग, बोट. बोट हा शब्द यामध्ये दडलेला आहे, तो आपण इथे लिहू. बोट. बोट म्हणजे फिंगर. आपल्या हाताला 4 बोटे असतात आणि एक अंगठा असतो, तर इथे पण लिहूया बोट. बोट म्हणजे फिंगर. आता पुढचा शब्द पाहूया. तोंड, पाठ. पाठ हा शब्द यात आहे, तो आपण आधीच ओळखला, कारण आपला पाठवणी या शब्दात आपण तो आधीच शोधून काढलेला आहे. इथे आणखी एक शब्द दडलेला आहे, तो म्हणजे तोंड. तो आपण इथे लिहून घेऊ. तोंड. तोंड म्हणजे माउथ. माउथ. चला पुढचा शब्द पाहूया आपण. पुढचा शब्द आहे पोटपूजा. त्यामध्ये पोट हा शब्द दडलेला आहे. पोट. पोट म्हणजे स्टमक. पोट. आता पुढचा शब्द पाहूया. पुढचा शब्द आहे पाय पुसणे. यामध्ये पाय हा अवयव दाखवणारा शब्द आहे. पाय. पहा, पाय म्हणजेच लेग. पुढचा शब्द पाहू. पुढचा शब्द आहे गाल, बोट. यामध्ये बोट हा शब्द हा सुद्धा अवयव आहे, पण तो आपण आधीच जाणून घेतला, त्यामुळे गाल हा शब्द आपण इथे लिहूया. गाल. गाल इथे असतात, त्याला आपण चीक म्हणतो. पुढचा शब्द आहे नाकतोडा. नाकतोडा हा एक इन्सेक्ट असतो, पण या शब्दामध्ये नाक हा अवयव दाखवणारा शब्द आढळतोय. नाक. नाक म्हणजे नोज. तर अशा प्रकारे एवढे शब्द आपण शोधलेले आहेत, जे शरीर दाखवणारे शब्द आहेत. चला आपण पुढच्या स्लाइडकडे वळूया आणि पुढचा प्रश्न पाहूया. विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. पहा मुलांनो, फुली दिसली की आपण विरुद्ध अर्थाचे शब्द लगेच समजतो. पाहूया विरुद्ध अर्थाचे शब्द कोणकोणते आहेत. हे पहा. मोठे, छोटे, जड, हलके, जाणे, येणे, हसणे, रडणे, खाली, वर, सांडणे आणि उचलणे. या विरुद्धार्थी शब्द आणि त्यांची व्यवस्थित अशा प्रकारे केलेली ही मांडणी आपणही आपल्या वहीमध्ये लिहून काढा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. पहिला शब्द आहे सामानाला.
दुसरा शब्द आहे बाजारात. तिसरा शब्द आहे चाललीस आणि त्यापुढचा शब्द आहे मनापासून. आता या दिलेल्या शब्दांमध्येच आणखी काही छोटे शब्द दडलेले आहेत. जसं सामानाला मध्ये दडला आहे सामान, लिहूया सामान. पुढे बाजारात मध्ये बाजा हा छोटा शब्द दडलेला आहे बाजा. पुढे चाललीस मध्ये चाल हा शब्द आहे लपलेला. पुढे मनापासून मध्ये सून किंवा मना असा हा शब्द दडलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. रंगछटा समजून घ्या. रंगछटा म्हणजे रंगाच्या शेड्स, कलर शेड्स. तर रंगछटा दर्शवणारे मराठी शब्द आपण समजून घेऊयात. लाले लाल, काळे कुट्ट, पांढरे शुभ्र, पिवळे धम्मक, जांभळट, निळसर, हिरवेगार. बालमित्रांनो, तर असे हे रंगछटा दर्शवणारे शब्द आहेत आणि या शब्दाच्या पलीकडे तुम्हाला ती रंगछटा दाखवणारा रंगही दिसत आहे. लाले लाल, काळे कुट्ट, पांढरे शुभ्र, पिवळे धम्मक, जांभळट, निळसर आणि हिरवेगार. आपणही आपल्या वहीमध्ये अशा प्रकारे रंगछटा दर्शवणारे हे शब्द त्यांच्यासोबत दिलेल्या रंगासहित लिहून काढा. म्हणजे तुम्हाला रंग आणि रंगाला असलेलं त्या छटेचं नाव लक्षात राहील. पुढचा प्रश्न क्रमांक 9 जो तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेला आहे पान क्रमांक 35 वर. कंसातील योग्य शब्द निवडून खालील वाक्य पूर्ण करा. कंस म्हणजे हा ब्रॅकेट, याला कंस म्हणतात. तर या कंसामध्ये म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय शब्द आहेत ते आपण पहिल्यांदा वाचून घेऊ. असतो, हळूहळू, शाळा, लवकर आणि पडली. अशा प्रकारे हे शब्द आपण वाचले. असतो, हळूहळू, शाळा, लवकर आणि पडली. चला पहिलं वाक्य वाचूया. संजू टिंब टिंब उठतो. काय येईल बरं याचं उत्तर? संजू लवकर उठतो असं आपण लिहूया. ल व क र. पुढचं वाचूया. आ. गोगलगाय टिंबटिंब चालते. गोगलगाय म्हणजे स्नेल. ती कशी चालते? ती फार हळूहळू चालते. इथे आपल्याला हा शब्द दिलेला आहे हळूहळू म्हणजे स्लो. हळू हळू. पुढचा वाचूया. ई. हा बंगला नेहमी बंद टिंबटिंब. हा बंगला नेहमी बंद असतो. आता हे वाक्य पूर्ण झालं. स तो. पुढचं वाचूया. दीर्घ ई. टिंबटिंब वेळेवर भरते. टिंबटिंब वेळेवर भरते. काय भरते वेळेवर? शाळा. शाळा वेळेवर भरते. पुढचं वाचूया. ऊ. यावर्षी खूप थंडी टिंबटिंब थंडी पडली. आपण आपल्या मनाने सुद्धा ही वाक्य पूर्ण करू शकतो. पण इथे प्रश्न असा दिलेला आहे की आपल्याला कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून ही वाक्य पूर्ण करायची. त्यामुळे त्या वाक्यामध्ये बसणारे शब्द हे या कंसातले असले पाहिजेत. ते जुळले पाहिजे. ती वाक्यरचना जुळली पाहिजे. अशा अर्थानेच आपण ते
या गाळलेल्या जागांमध्ये भरले पाहिजे. चला पुढे जाऊया. गृहपाठाची वेळ झालेली आहे. गृहपाठ काय आहे पाहूया. खालील शब्द वाचा व तसेच लिहा, म्हणजे पाहून तसाचा तसा शब्द लिहायचा आहे. 21 शब्द दिलेले आहेत. सुट्टी, हुश, चक्कर, लख, बग्गी, गच्च, सज्जन, घट्ट, लठ्ठ, उड्डाण, अण्णा, पत्ता, कथ्थक, जिद्द, घट्ट, अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली आणि सव्वा असे हे शब्द आहेत. माझ्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा गृहपाठ करणार आहात, त्यामुळे मी तो गृहपाठ कसा करायचा आहे मी तुम्हाला पद्धतशीरपणे दाखवणार आहे. चला सुट्टी, खुश, चक्कर, लख, बग्गी, गच्च, सज्जन, घट्ट, लठ्ठ, उड्डाण, उड्डाण. पुढचा शब्द आहे अण्णा. ण लाण त्याला काना, अण्णा. पुढे आहे पत्ता, कथ्थक. कथ्थक हा एक नृत्य प्रकार आहे. पुढचा शब्द आहे जिद्द. पुढचा शब्द आहे घट्ट. अन्न, गप्पा, झिम्मा, अय्या, गल्ली, सव्वा, अशा प्रकारे हे शब्द आपण लिहून पूर्ण केलेले आहेत. बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे तुमचा गृहपाठ पूर्ण करा. शब्द लिहित असताना शब्द बोलून लिहायचे आहेत, मोठ्याने बोलून लिहायचे आहेत, म्हणजे ते चांगले लक्षात राहतात. अशा प्रकारे तुम्हाला हा पाठ जर कळला नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पहा. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.